परम आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय योगाचार्य ठावकर दादा यांनी आता अगदी योग्य सांगितलं. ते म्हणाले रामकृष्णांचीच इच्छा आहे म्हणून आपण परत भेटलो. अगदी खरं आहे हे. त्याचप्रमाणे आदरणीय मते दादा, लक्ष्मीताई, वाईंगणकर दादा, सुनीताताई, संजय दादा, मुंदडा दादा या सगळ्यांना आणि उपस्थित सर्व प्रेक्षकांना, श्रोत्यांना मी हृदयापासून नमस्कार करतो आणि माझ्या आजच्या व्याख्यानाला सुरुवात करतो. माझ्या व्याख्यानाचा विषय आहे रामकृष्ण परमहंस यांचे चरित्र. मी माझ्या व्याख्यानासाठी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन केलेलं आहे आणि ते मी आता शेअर करतो. तर मला ते तुमचं दिसतंय की नाही शेअरिंग हे पण सांगाल आणि आवाज येतोय की नाही ते सुद्धा मला तुम्ही सांगितलं तर बरं होईल. दिसता पण आणि आवाज पण येत आहे. थोडा वाढवता एक आला मिनिट तर फार एक मिनिट एक मिनिट एक मिनिट थोडा आवाज वाढवता आला तर व्हॉल्यूम वाढवू काय हा थोडा. आता? शेअर माझा स्क्रीन दिसतोय का सगळ्यांना? हो हा, दिसतोय. हो. अच्छा. हे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन दिसतंय सगळ्यांना? हॅलो? हो 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 दिसतंय. आणि आवाज पण येतोय ना? येतो येतो चांगलं आहे क्लिअर आहे. व्हॉल्यूम बरोबर का मोठा करू आवाज अजून? नाही नाही ठीक आहे. हे ठीक ठीक आहे आहे. ठीक ओके. आहे. चला, हा जो आपल्याला रामकृष्णांचा मूर्ती इथे दिसते आहे, ही मूर्ती बेलूर मठातली आहे. आणि या बेलूर मठामध्ये स्वामी विवेकानंदांनी जेव्हा हा मठ स्थापन केला त्यावेळेला इटालियन मार्बल वापरला गेला होता आणि त्या इटालियन मार्बल मधून ही मूर्ती तयार केलेली आहे. आज आपण रामकृष्ण मठाच्या कोणत्याही शाखेत गेलात तरी आपल्याला रामकृष्णांची अशीच प्रतिमा, अशीच मूर्ती प्रत्येक मंदिरामध्ये ठेवलेली आपल्याला आढळेल. या ठिकाणी त्यांना जे वस्त्र नेसवलं आहे त्या वस्त्र नेसवण्याचे सुद्धा अनेक प्रकार आहेत. आम्ही आमच्या रामकृष्ण मठ पुणेमध्ये बघतो ते स्वामी आदल्या दिवशी रात्री साधारण 8:45 वाजता वगैरे ते ठाकूरांना वस्त्र नेसवतात पुढच्या दिवसाचं. तर ते नेसवत असताना आम्हाला पाहायला मिळतं किती काळजीपूर्वक त्या निर्या घातलेल्या आहेत आपण बघा. आणि अशाच पद्धतीचं किंवा त्यांना जे काही शाल घातलेली आहे त्या शालीच्या ज्या चुऱ्या आहेत, निर्या आहेत किंवा त्या घड्या आहेत त्या सुद्धा अशा दिसतील की जणू काही प्रत्यक्ष रामकृष्ण समोर बसलेले आहेत. त्यांच्या हाताची जी पोझिशन आहे ती पोझिशन योग मार्गातली एक साधनाच सांगते आणि ती ध्यान अवस्थेमध्ये ते आहेत. त्यांचे डोळे अंतर्मुख आहेत आणि त्यांचा चेहरा हा खूपच चांगलं हास्य त्याच्यावर असलेलं आपल्याला आढळतंय. आणि हे हास्य म्हणजे तुम्ही आम्ही हसतो तसं नाहीये ते. परमात्म्याची प्राप्ती झाल्यानंतर परमात्म्याला पाहत असतानाचं जे हास्य आहे अशा पद्धतीचं हास्य आपल्याला दिसतंय. तर ह्या रामकृष्णांची आज आपण जन्मापासून ते त्यांची अंतिम लीला संपवण्यापर्यंत सगळं चरित्र आजपासून पाहायला सुरुवात करणार आहोत. बऱ्याच स्लाइड्स आहेत. सर्वप्रथम आपण या ठिकाणी रामकृष्णांचा प्रणाम मंत्र म्हणूया, नंतर शारदा मातांचा प्रणाम मंत्र म्हणूया आणि त्यानंतर मग स्वामी विवेकानंदांचा प्रणाम मंत्र म्हणून चरित्राला प्रारंभ करूया. मी हा प्रणाम मंत्र आपल्या सगळ्यांना सांगेन. आपण आपला मायक्रोफोन बंद ठेवावा आणि मायक्रोफोन बंद ठेवून आपल्याच घरी अतिशय प्रेमाने, श्रद्धापूर्वक आणि अंतःकरणपूर्वक हा जप, हा त्यांचा प्रणाम मंत्र आपणही म्हणावा. मी अर्धा सांगतो, तुम्ही म्हणाल. ओम स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतार वरिष्ठाय रामानुजाय
रामकृष्णाय ते नमः. आता शारदा माता जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः. नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे. भगवान श्री रामकृष्णांच्या चरित्राला आज आपण प्रारंभ करत आहोत. आपण भगवान श्री रामकृष्णांचं चरित्र 3 भागामध्ये बघणार आहोत. पहिल्या भागामध्ये रामकृष्णांचं अवतार प्रयोजन काय होतं आणि त्यांचं कलकत्त्याला आगमन कसं झालं ते पाहणार आहोत. अर्थात पहिला भाग पहिल्याच लेक्चरमध्ये संपेल असं नाही, त्याला अनेक लेक्चर्स लागू शकतील, त्याला काही लेक्चर्स लागतील. नंतर जो दुसरा भाग आहे त्या दुसऱ्या भागामध्ये भगवान रामकृष्णांनी केलेल्या विविध साधनांचा आपण विचार करू. काय विलक्षण साधना रामकृष्णांनी केलेल्या आहेत. योग मार्गातली अतिउच्च अवस्था त्यांनी प्राप्त करून घेतली, पण त्यासाठी त्यांनी कसे मार्ग अवलंबले. त्यांनी भक्तीचा मार्ग अवलंबला. त्यांनी भक्तीमध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या भक्ती त्यांनी केल्या. दास्य भक्ती केली, सख्य भक्ती केली आणि अशा पद्धतीने त्यांनी त्या परमात्म्याचं प्राप्ती करून घेतली. त्या सगळ्या साधना आपण आता त्या दुसऱ्या भागामध्ये बघू. आणि तिसऱ्या भागामध्ये भगवान श्री रामकृष्णांनी जे काम केलं, कार्य केलं, ते सगळं कार्य आपण पाहण्याचा प्रयत्न करू. चला तर आपण पहिल्या भागामध्ये जाण्यापूर्वी आपण विचार करूया की संत चरित्र श्रवणाचा उद्देश काय असावा. कशासाठी हे संत चरित्र ऐकायचं. एक लक्षात घेतलं पाहिजे की भगवंताच्या चिंतनाचे 4 प्रकार आहेत. 4 प्रकारांनी आपण भगवंताला स्मरू शकतो, भगवंताचं चिंतन करू शकतो. त्यातला पहिला प्रकार आहे भगवंताचं रूप चिंतन. श्रीकृष्णाच्या रूपाचं चिंतन करणं, त्याचं ते मोरपीस आणि त्याचा तो मुकुट, त्या मुकुटामध्ये असलेले सगळे हिरे आणि मग कृष्णाचा तो असलेला भाबडा असलेला चेहरा, त्यांचे केस, त्यांची मान आणि त्यांचे टपोरे डोळे. अशा पद्धतीने आपण त्यांच्या रूपाचं चिंतन करू शकतो. आणि रूपाचं चिंतन करणं हा भगवंताच्या चिंतनाचा एक प्रकार आहे. दुसरा भाग म्हणजे श्रीकृष्णांच्या लीलांचं चिंतन करणं. लीला म्हणजे त्यांनी जे काही या भूतलावर येऊन जे काही एक आपलं अवतार कार्य केलं त्याचं चिंतन करणं. मग ते उखळीला त्यांना बांधलेलं आहे. मग त्यावेळेला असलेले काळे सावळे असलेले आपले कृष्ण, याला यशोदा मैया त्याला सांगतायत की अरे तू इकडे तिकडे हिंडू नको, आता मी तुला बांधून ठेवीन. आणि मग त्यांनी त्याला त्या उखळाला बांधलं आणि मग ते पुढे पुढे त्या उखळाला घेऊन गेले आणि त्या ठिकाणी 2 झाडांच्या मधनं जात असताना ती दोन्ही झाडं उन्मळून पडली आणि त्या ठिकाणी 2 माणसं होती ती त्यातून 2 ऋषी त्यातून मुक्त झाले. या लीलांचं चिंतन करणं, ह्या त्यांच्या ज्या लीला आहेत त्या लीलांचं चिंतन करण्यासाठी कृष्णाचं चरित्र पाहणं, कृष्णाच्या चरित्रातल्या गोष्टी पाहणं आणि यामध्ये पूर्णतः डुबून जाणं आणि आपल्या डोळ्यांच्या पटलाच्या समोर, डोळे मिटलेले असून सुद्धा डोळ्यांच्या समोर आपण कृष्णाचं हे रूप, कृष्णाच्या लीला याचं चिंतन करत करत तासन तास एकाग्र बसू शकतो. म्हणून भगवंताच्या चिंतनाचा दुसरा प्रकार आपण पाहिला, लीला चिंतन. आणखी एक आहे प्रकार, तो म्हणजे गुणचिंतन. हे सगळे जे काही भगवंताची रूप आहेत, भगवंताचे अवतार आहेत, त्यांची गुण काय होते. प्रभू रामचंद्रांचा मनमिळावू स्वभाव, प्रभू रामचंद्रांचा आज्ञापालक वृत्ती. जेव्हा दशरथाने सांगितलं
की आता तुला वनवासात जावं लागेल, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरची सुरकुती सुद्धा हललेली नव्हती. वडिलांची आज्ञा पालन करण्यासाठी ते वनवासात गेले. मग त्या गुणाचं चिंतन करायचं. एक पत्नी, एक वचनी, एक बाणी राम, अशा त्या एक पत्नी, एक वचनी अशा रामाचं चिंतन करायचं. विभीषणाला रामाने सांगितलं, की "अरे मी तुला राज्य देईन, तुला राज्य देईन." तेव्हा लक्ष्मणाने त्याला दुसऱ्या दिवशी विचारलं, की "अरे तू त्याला राज्य देईन म्हणालास, परंतु आपण युद्ध हरलो तर? आणि रावण जिंकला तर? तू त्याला कसं राज्य देशील?" तेव्हा राम म्हणाले, "मी त्याला वचन दिलेलं आहे तुला राज्य देईन. अरे मी त्याला अयोध्येचं राज्य देईन. त्यात काय? पण राज्य देईन." आता हा जो गुण आहे, या गुणाचं चिंतन करणं आणि ते गुण आपल्यात संक्रमित करण्याचा प्रयत्न करणं, हा खरा संत चरित्र आणि अवतारांच्या चरित्राचा चिंतन करण्याचा एक हेतू आहे. आणखी एक म्हणजे तत्वचिंतन. भगवंतांनी जी तत्व सांगितली भगवद्गीतेमध्ये, की अं, की बाबा सुख-दुःखे समे कृत्वा हे तत्व सांगितलं. मग त्या तत्वाचं चिंतन करायचं. की स्थितप्रज्ञस्य का भाषा, समाधिस्तस्य केशव, स्थितधी किं प्रभाषेत, किं आसीत व्रजेत किं? हा प्रश्न अर्जुनाने विचारल्यावर कृष्ण म्हणतायत, प्रजहाति यदा कामान सर्वान पार्थ मनोगता आत्मनी एव आत्मनः तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते. मग त्या आत्मनी एव आत्मनः तुष्टः हे तत्व जे सांगितलं, की जो स्वतःच्या अंतरात्म्यामध्ये तुष्ट असतो. तुष्ट म्हणजे काय? संतुष्ट अधिक संतुष्ट अधिक इन्फायनाईट संतुष्ट म्हणजे तुष्ट. तो आत्मनी एव न आत्मना तुष्ट त्याला स्थितप्रज्ञ असं म्हणतात. म्हणून या सगळ्या लीला चिंतनामध्ये, गुणचिंतनामध्ये, रूपचिंतनामध्ये सुद्धा त्याच्या तत्वाचं चिंतन करणं हे आणखीन एक पुढची पायरी आहे. श्रवण भक्ती आणखी एक लक्षात घेतलं पाहिजे, की श्रवण भक्ती ही करमणूक नसावी. मी करमणूक म्हणून हे रामकृष्णांचं चरित्र ऐकतोय. हा छान वेळ चांगला जातो म्हणून असं नसावं. वेळ चांगला जातोय किंवा काय नाहीतरी सकाळी उठल्यानंतर काहीतरी ऐकायचं, काहीतरी देवाचं ऐकूया म्हणून ऐकतोय. हा श्रवण भक्तीचा उद्देश नव्हे. क्रिया आता श्रवण केलियाचे फळ समर्थ रामदास स्वामी दासबोधामध्ये सांगतात. आता श्रवण केलियाचे फळ क्रिया पालटे तात्काळ आपली वागणं, आपली वर्तणूक बदलली पाहिजे. संतांच्या तत्वचिंतनाचा विचार केल्यानंतर त्या तत्वचिंतनाप्रमाणे वागण्याची आपल्याला बुद्धी व्हायला पाहिजे. आणखी एक, आता हे झालं ऐकणाऱ्यांचं. मग चरित्र, रामकृष्णांचं चरित्र सांगणाऱ्याची भूमिका काय असावी? त्याच्यासाठी आपण एक घटना पाहू. बघू. विवेकानंद अमेरिकेहून परत आले आणि आपल्या गुरु बंधूंशी ते बोलत होते. उदाहरणार्थ स्वामी योगानंद महाराज तिथे होते. हे त्यांचे सगळे रामकृष्णांचे अंतरंग शिष्य बरं का. आणि विवेकानंदांचे संन्यासी बंधू. त्याच्यानंतर गिरीशचंद्र घोष हे काही संन्यासी नव्हते, पण गिरीशचंद्र घोष हे सुद्धा त्या संन्याशांसारखेच श्रेष्ठ होते. त्यानंतर हे दोघं जण बसले होते आणि विवेकानंद हे आपल्याला काय नवीन योजना करावी लागेल, आपल्याला रामकृष्ण मठ मिशन सुरू करावं लागेल. ज्या ख्रिश्चन मिशनरी संस्था ज्याप्रमाणे समाजाची सेवा करतात, त्याप्रमाणे आपल्याला समाजाची सेवा करायला लागेल. आपण केवळ संन्यासी होऊन हिमालयामध्ये बसून चालणार नाही. हिमालयामध्ये बसून आपल्याला जी शांती मिळेल, ती आपण अर्जित केलेली शांती नसेल. ती त्या हिमालयाच्या शांतीचा परिणाम असेल. पण आपल्याला अर्जित केलेली शांती तपासायची असेल, तर आपल्याला समाजाची सेवा करावी लागेल. समाजामध्ये राहावं लागेल. लोकांच्या जखमा पुसाव्या लागतील. लोकांच्या मनं शांत करावी लागतील. लोकांना मार्गदर्शन करावं लागेल आणि हे सारं करत असताना जर आपण मनाची शांती टिकवू शकलो, तर खऱ्या अर्थानं आपण मनाने शांत झालो असं म्हणता येईल. आपल्याला राहत कार्य करावं लागेल. कुठे पूर आला असेल तर लोकांना मदत करावी लागेल. कुठे म्हणजे दुष्काळ असेल तर त्या लोकांना जाऊन अन्न दिलं पाहिजे, पाणी दिलं पाहिजे, त्यांची गरज भागवली पाहिजे. आपल्याला पॉलिक्लिनिक सुरू करावं लागेल. आपल्याला हॉस्पिटल्स चालू करायला, अशी योजना ते आपल्या या 2 गुरुबंधूंना सांगत होते. आणि या 2 गुरुबंधूंना आपली भावी योजना, त्याच्यावर एक पुस्तक पण आहे रामकृष्ण मठामध्ये.
माझी भावी योजना. तर त्या पुस्तकात म्हणजे ते पुस्तक रूपात प्रसिद्ध झालं. पण ह्या सगळ्या गोष्टी विवेकानंद सांगत होते. आणि हे सांगत असताना हे जे स्वामी योगानंद आहेत, या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत, हे योगानंद स्वामी अचानक विवेकानंदांना म्हणाले, "नरेन, तू अमेरिकेला गेला होतास आणि अमेरिकेला जाऊन इकडे आलास, तेव्हा तुझ्यावरती त्या अमेरिकेतल्या लोकांचा संस्कार झालेला आहे. हे काही तुझे सांगतोस हे सेवा आणि मग ते हॉस्पिटल काढा, मुलांसाठी शाळा काढा, गोरगरिबांच्या मुलांना अल्प दरामध्ये शिकवा, त्यांना पूरक आहार द्या, पोषक आहार द्या, त्यांना दप्तर द्या, त्यांना पुस्तकं द्या. हे आपल्या गुरुने कुठे सांगितलं होतं? हे रामकृष्णांनी कुठे सांगितलं होतं? रामकृष्णांनी आयुष्यभर साधना केली. रामकृष्णांनी आयुष्यभर काली मातेची पूजा केली आणि काली मातेशी संवाद साधत साधत काली माता आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक करून घेतला. काली मातेचं दर्शन त्यांनी प्राप्त करून घेतलं. हे जीवनाचा खरं उद्देश आहे, असं आपल्याला गुरूंचं सांगणं आहे. आणि तू हे काय सांगतोयस की सेवा केली पाहिजे, हिमालयात न राहता शहरांमध्ये राहून गोरगरिबांची आपण सेवा करू. हा तुझा आयाती भाव आहे. हा तुझा इम्पोर्ट केलेला भाव आहे. आपल्या गुरूंनी असं काही सांगितलेलं नाहीये. त्यानंतर विवेकानंद एकदम योगानंद महाराजांना म्हणाले, "काय रे योगीन?" त्याला योगीन म्हणायचे ते. विवेकानंदांनी आपल्या गुरुबंधूंना वेगवेगळी नावं ठेवली होती. त्यामधलं स्वामी योगानंदांना ते योगीन म्हणायचे. ते म्हणाले, "काय रे योगीन? रामकृष्ण माझ्यापेक्षा तुला जास्त कळले असं वाटतं तुला? तुम्हारे अगदी रामकृष्णांना हे अपेक्षित होतं आणि ते अपेक्षित होतं सांगतोयस. रामकृष्णांना काय अपेक्षित होतं हे माझ्यापेक्षा तुला कळतंय असं वाटलं?" असं विवेकानंद त्यांना म्हणाले. आणि विवेकानंद त्या सभेच्या ठिकाणून उठले आणि आपल्या खोलीमध्ये गेले. गिरीशबाबू घोष त्यांच्या मागे मागे गेले. विवेकानंदांनी दार लावलं होतं. त्यांनी दार उघडलं. गिरीशबाबू घोष आत गेले. तेव्हा विवेकानंद रडत होते. त्यांच्या डोळ्यामधून घळाघळा अश्रू वाहत होते. तेव्हा त्या अश्रूचं कारण विचारण्यासाठी गिरीशबाबू घोषांनी विवेकानंदांना विचारलं, "काय रे नरेन, जर आमच्या सगळ्यांपेक्षा रामकृष्णांना तू जास्त समजतोस, तू जास्त समजून आहेस, त्यांना काय अपेक्षित आहे, त्यांच्या बोलण्याचा मतितार्थ काय आहे?" म्हणजे शब्दार्थ वेगळा असतो, पण त्याच्यातला लक्षार्थ वेगळा असतो. हा लक्षार्थ तुला जर समजत असेल, तर मग तू रामकृष्णांना निश्चितच आमच्यापेक्षा जास्त समजून घेतलेलं आहेस. मग तू रामकृष्णांचं चरित्र का लिहित नाहीस? तू रामकृष्णांचं चरित्र लिही ना. म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच हे जे काही त्याचे अप्रगट भाग आहेत, जे आम्हाला समजले नाहीत, ते सुद्धा या चरित्रातनं आम्हाला समजतील. तेव्हा विवेकानंद काय म्हणाले ते ऐका. विवेकानंद रामकृष्णांबद्दल काय म्हणतायत ते ऐका. रामकृष्णांबद्दल बोलताना विवेकानंद म्हणाले गिरीशबाबू घोषांना, अ, ते गिरीशबाबू घोषांना जीसी म्हणायचे. गिरीशबाबू घोष. हा, गिरीशबाबू घोष असं म्हणायचे. तर त्यांना ते म्हणाले, गिरीशबाबू, भगवान श्री रामकृष्ण यांचं जीवन म्हणजे एक अथांग सागर होता आणि मी त्या भगवान रामकृष्णांच्या अथांग सागर अशा जीवनाचं खूप दुरून अगदी ओझरत दर्शन घेतलं आहे, असं विवेकानंद रामकृष्णांबद्दल म्हणतायत. आता तुम्ही विचार करा, विवेकानंद रामकृष्णांच्या अथांग जीवनाबद्दल बोलताना म्हणतायत की मी त्यांच्या जीवनाचं दुरून ओझरत दर्शन घेतलं होतं, असं ते जर म्हणत असतील, तर मी चरित्र सांगणारा, मी काय बोलणार त्यांच्याबद्दल? मी चरित्र सांगणारा हा कुठल्या भावनेने हे चरित्र सांगू शकेल? मी त्यांना समजलं आहे म्हणून बोलतोय अशातला भाग नाही. भगवान श्री रामकृष्ण मला समजले आहेत म्हणून मी त्यांचं चरित्र सांगतोय, असा गैरसमज कोणी करू नका. पण भगवान रामकृष्णांच्या चरित्राचा अभ्यास ही आपली एक साधना आहे, अशा भावनेने मी हे चरित्र सांगत आहे, हे आपण मात्र लक्षात ठेवावं. रामकृष्ण समजलेत म्हणून सांगतोय अशातला भाग नाही. ते समजावेत, आणखीन समजावे. आणि दुसऱ्यांना सांगत असताना
जास्त समजून घेतो आपण, म्हणून मी हे सगळं सांगत आहे. भगवान श्री रामकृष्णांबद्दल नोबेल पारितोषिक विजेते फ्रान्सचे रोमा रोला यांनी रामकृष्णांचं चरित्र लिहिलेलं आहे. त्या रोमा रोलांचं चरित्र इथे आपल्याला दिसतंय. त्यांनी लिहिलेलं चरित्र हे बघा, रोमा रोला यांनी रामकृष्ण परमहंसांचं चरित्र लिहिलं. आता रोमा रोला रामकृष्णांचं चरित्र लिहितायत, इंग्लिशमध्ये पण आहे आणि आता ते हिंदी आणि मराठीमध्ये पण उपलब्ध आहे. आपण रामकृष्ण मठाच्या पुस्तक विक्री विभागात हे चरित्र आपल्याला उपलब्ध होईल. इथे रोमा रोलांचं चित्र पण दिसतंय. हे रोमा रोला फार अभ्यासू होते, चिकित्सक वृत्तीचे होते, भावनेनी कुठली गोष्ट मानणारे नव्हते, तर पुराव्यानी मानणारे होते. ते काय म्हणतायत रामकृष्णांबद्दल? ते म्हणतायत, भारताचा 50,000 वर्षांचा आध्यात्मिक इतिहास श्री रामकृष्ण अवघ्या 50 वर्षात जगले, असं म्हणतात. अवघ्या 50 वर्षात त्यांनी भारताचा 50,000 वर्षाचा इतिहास पुन्हा जगून दाखवला आणि सांगितलं लोकांना की ह्या सगळ्या गोष्टी सत्य आहेत. आपल्या ऋषी मुनींनी सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत, त्यांनी जी साधना केलेली आहे, त्या साधनेतून त्यांना प्राप्त झालेली जी जीवनमूल्य आहेत किंवा ज्यांना जी दर्शनं आहेत, ती सगळी दर्शनं खरी आहेत, हे रामकृष्णांनी सांगितलं. असं रोमा रोला म्हणतात. मॅक्स मुलर हे जर्मनचे होते. स्वामी विवेकानंद यांना भेटले होते बरं का. ते मॅक्स मुलर म्हणतात, रामकृष्णांनी काही खूप वाचन केलं होतं की नाही हे सांगणं कठीण आहे. परंतु वेदांत तत्वज्ञानाच्या दृष्टीनं पाहिलं तर त्यांचं प्रत्येक बोलणं नक्कीच पूर्णपणे अध्यात्माने ओतप्रोत असलेलं होतं आणि त्यांचं सगळं जीवन हे पूर्णपणे तत्वज्ञानाच्या दृष्टीने ओतप्रोत भरलेलं व्यक्तिमत्व होतं, असं मॅक्सवेलर म्हणतात. आपल्या भारतीयांना एक अशी सवय आहे की जोपर्यंत फॉरेन माणूस भारतीयातलं कौतुक करत नाही, तोपर्यंत भारतीय माणूस खूप मोठा आहे हे आपल्याला कळत नाही. ही भारतीयांची एक मानसिकता झालेली आहे इंग्रजांच्या राजवटीमधली. इंग्रज गेले, पण ही मानसिकता तशीच आहे. कोणीतरी परदेशी लोकांनी यावं आणि आपल्या माणसाचं कौतुक करावं, म्हणजे मग आपल्याला तो असं वाटायला लागते की खरंच हा मोठा आहे म्हणून. तसंच ख्रिस्तोफर इशरवूड नावाचे अतिशय चांगले लेखक आहेत. ते रामकृष्णांबद्दल म्हणतात, तुम्ही वाचताना रामकृष्णांचं चरित्र किंवा रामकृष्णांचं जे काही जीवन आहे ते वाचताना स्वतःशी म्हणा, रामकृष्णांनी केलेली साधना वाचत असताना स्वतःशी असं म्हणा की ही साधना देखील मानवी दृष्टीनं शक्य आहे. ही साधना जी रामकृष्णांनी केलेली आहे, त्या पंचवटीमध्ये बसून किंवा त्या भूतिरखेतमध्ये जाऊन, ही सगळी साधना मानवी दृष्ट्या शक्य आहे. आणि नंतर तुम्हाला पटेल तर नंतर तुम्हाला जर पटलं ते त्यांचं चरित्र वाचून ही शक्य आहे असं म्हणून त्या साधनेच्या दिशेने तुम्ही पावलं टाकू लागलात, की मग काय होईल? नंतर तुम्हाला पटेल तर स्वतःला आणि इतरांनाही ते शक्य आहे का याचा विचार करा. नुसतंच असं कसं शक्य आहे वगैरे म्हणू नका. ते शक्य आहे असं म्हणा आणि ते वाचा चरित्र आणि मग म्हणा की येस हे शक्य आहे म्हणून. लक्षात घेतलं पाहिजे की धर्मच भारताचं सर्वस्व आहे. भारतामध्ये ईश्वर प्राप्ती, आत्मा, परलोक प्राप्ती इत्यादी बाबत भारतीयांचा मनोभाव, कल्पना आणि विश्वास इतर देशातील लोकांपेक्षा वेगळा आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. हा पूर्वेकडच्या लोकांचा धर्म ह्याच भारताचा आणि पूर्वेकडच्या लोकांचा सर्वस्व आहे. पश्चिमेकडे शरीराला प्रमाण मानलं जातं आणि यावत जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनो कुतः, ही पश्चिमात्यांची संस्कृती आहे. अरे कसला आलाय पुनर्जन्म आणि कसला आलाय काय आणि कसला आलाय आत्मा आणि कसला आलाय परलोक आणि कसला आलाय ईश्वर, हे शरीरच खरं आहे. आणि या शरीरासाठी ज्या ज्या गोष्टी सुखकारक आहेत त्या तू भोगत राहा. भोगून भोगून तुझं शरीर थकेल इथपर्यंत तू त्या वस्तू भोगत राहा. ही आहे पाश्चिमात्यांची विचारसरणी. या उलट भारतीयांची विचारसरणी म्हणजे भारताचं सर्वस्व हे धर्मच आहे असं सांगितलेलं आहे. महात्मा गांधी म्हणतात,
श्री रामकृष्णांच्या विषयी बोलताना श्री रामकृष्णांचं जीवन ग्रंथ वाचल्यावर कोणालाही खात्री पटते की ईश्वर ही एकमेव शाश्वत वस्तू आहे आणि इतर सारा भ्रम आहे, असं महात्मा गांधी म्हणतात. श्री रामकृष्णांची त्या दिव्यत्वाची रामकृष्ण म्हणजे जणू काही मूर्तीच होते. म्हणून स्वामी विवेकानंद रामकृष्णांच्या बद्दल जेव्हा त्यांनी प्रणाम मंत्र आता जो आपण वाचला तो विवेकानंदांनी तयार केलाय आणि विवेकानंद म्हणतायत रामकृष्णांबद्दल, आपल्या गुरूंबद्दल, ओम स्थापकाय च धर्मस्य. आपण भगवद्गीता शिकत असताना पाहिलं की भगवानाचं कार्य काय? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं शुचाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. तेव्हा स्थापकाय च धर्मस्य, धर्माची विस्कटलेली घडी पुन्हा बसवून देण्यासाठी सर्व धर्माचं स्वरूप असलेले, सर्व धर्म स्वरूपिणे अवतार वरिष्ठाय. आता तुम्ही म्हणाल म्हणजे इतर अवतार काय याच्यापेक्षा कनिष्ठ झाले का? अवतार वरिष्ठाय असं का म्हणलं? जर रामकृष्ण हे वरिष्ठ अवतार आहेत तर इतर अवतार कनिष्ठ आहेत का? असा विचार नाही. प्रत्येकच शिष्याला आपले गुरु हे अवतार वरिष्ठायच वाटतात आणि म्हणून विवेकानंदांनी केलेल्या या प्रार्थनेमध्ये रामकृष्णांना अवतार वरिष्ठाय म्हटलेलं आहे. आता म्हणजे गोंदवलेकर महाराजांच्या प्रार्थनेमध्ये आपण म्हणतो की नाही की अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज असं त्यांना म्हणतो. मग इतर राजे नाही आहेत का काय? इतर काय ब्रह्मांड म्हणजे इतर काही कमी आहेत का काय? तर तसा अर्थ नसतो. तो जो शिष्य आहे की ज्यांनी ही प्रार्थना तयार केलेली आहे त्या शिष्यातला भाव त्यामध्ये व्यक्त झालेला असतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्या रामकृष्णांना मी नमस्कार करतो असं त्यांनी म्हणलं. स्वामी विवेकानंदांनी न्यूयॉर्क आणि इंग्लंडमध्ये रामकृष्णांवरती 2 व्याख्यानं दिली आहेत. त्यांनी चरित्र लिहिलं नाही, पण रामकृष्णांवरती फक्त 2च व्याख्यानं दिली, जी नंतर माय मास्टर या पुस्तकामध्ये संकलित केली गेली. त्यात विवेकानंद रामकृष्णांबद्दल म्हणतात, मी जे काही आहे, जे काही एक दिवस जे काही होईल ते सर्व माझे गुरु रामकृष्ण यांच्याच मुळे आहे. मी स्वतःच काहीच केलं नाही. मी रामकृष्णांच्या हातातली एक कळसूत्री भावली होतो. रामकृष्णांनी सांगितले यंत्र होते, मी यंत्र आहे, ते यंत्री होते. मी यंत्र, ते यंत्री, चालवणारे ते होते. अशा पद्धतीचं वाक्य विवेकानंदांनी रामकृष्णांबद्दल म्हटलेलं आहे. या रामकृष्णांच्या अवताराचं प्रयोजन काय होतं ते आपण पाहूया. रामकृष्णांच्या अवताराच्या वेळेला आपण असं म्हणत होतो, सगळं विश्व, विश्व या शब्दाचा अर्थ काय होता भारतीयांच्या दृष्टीने रामकृष्णांच्या काळामध्ये? विश्व म्हणजे यच्च यावत जीवसृष्टी, सचेतन अचेतन सगळी जीवसृष्टी म्हणजे विश्व. काही संतांनी पण म्हटलेलं आहे, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चर अचर आपणची झाला. अशा ठिकाणी जेव्हा विश्व हा शब्द येतो, त्या विश्व म्हणजे यच्च यावत जीवसृष्टी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. जगी म्हणजे आपल्याला भारत अपेक्षित नव्हता, हे लक्षात घ्या. जगी म्हणजे भारत अपेक्षित नव्हता. ज्ञानदीप लावू जगी म्हणजे भारतात आम्ही ज्ञानदीप जाऊ असं नव्हतं. जगी म्हणजे एंटायर युनिव्हर्स. एंटायर युनिव्हर्स, जगी म्हणजे एंटायर युनिव्हर्स. नारायण असे विश्वी त्याची पूजा करत जावी, असं रामदास स्वामी म्हणतात. नारायण असे विश्वी, विश्वी म्हणजे केवळ भारतात नाही, विश्वी म्हणजे सगळ्या ग्लोब मध्ये, सगळ्या विश्वामध्ये. पण जेव्हा ही इंग्रजी राजवट आली, रामकृष्णांचा कालावधी हा 1836 ते 1886 हा आहे. या कालावधीमध्ये भारत पारतंत्र्यामध्ये होता. इंग्रज आपले राजे होते. हे जे इंग्रज होते त्या इंग्रजी राजवटीमुळे विश्व या शब्दाला एक वेगळा आयाम प्राप्त झालेला होता, एक वेगळं मीनिंग, अर्थ प्राप्त झालेला होता. आणि विश्व इंग्रजांच्या दृष्टीने विश्व म्हणजे राष्ट्र, विश्व म्हणजे संस्कृती. आणि म्हणून या दोन्हीमध्ये आंतरविरोध होता. भारतातले सगळे संत जे विश्व हा शब्द वापरायचे
की यच्चे यावत जीवसृष्टी, सगळं ग्लोब बद्दल ते बोलायचे, सगळ्या पृथ्वीबद्दल बोलायचे, नवे या आकाश मंडळाबद्दल ते सगळे बोलायचे. विश्व म्हणजे सगळं आकाश मंडळ, यच्चे यावत सगळ्या गोष्टी. पण इंग्रज म्हणतात की विश्व म्हणजे राष्ट्र. त्यांची भूमिका संकुचित होती. भारतातल्या ऋषीमुनींनी अभ्यास करून केलेली संकल्पना फार व्यापक होती आणि म्हणून या दोन संस्कृतींमध्ये आंतरविरोध व्हायला लागला. आणि त्या काळामध्ये भारताचं आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची नेमकी भूमिका काय आहे? व्हॉट इज विथ इंडिया दॅट इट कॅन कॉन्ट्रीब्युट टू द एंटायर वर्ल्ड? भारतामध्ये अशी काय गोष्ट आहे की जी जगाला देऊ शकेल? आणि भारत जगाला देऊ शकेल अशी एक वस्तू आहे ती म्हणजे अध्यात्म. हे कधी विसरता कामा नये. भारताला हे काय म्हणायचं की इकॉनॉमिकली खूप श्रीमंत देश आहे. हे भारताचं ध्येय नाही आहे, लक्षात घ्या. भारताचं ध्येय आहे जगाला जास्तीत जास्त स्पिरिच्युअलिटी देणं. म्हणून त्यांचं जे अवतार प्रयोजन आहे ते अवतार प्रयोजन बघत असताना आपल्या लक्षात येईल की इंग्रजीच्या शिक्षणाच्या माध्यमातून सनातन संस्कृतीचा एक प्रकारचा तिरस्कार युवकांमध्ये तयार झाला. सनातन संस्कृतीचा तिरस्कार होता. त्यांना आता कसं झालं की सगळी लहान लहान मुलं टाय घालायची, बूट घालायचे आणि अतिशय स्वच्छ पोशाख करून चांगला भांग वगैरे पाडून ते आपल्या शाळेला जायचे. आता अशा पद्धतीने त्यांचेच आई वडील त्यांना तसे सजवत होते आणि इंग्लिश शिकायचे तिथे. हा, एबीसीडी एफ जी वगैरे. आणि मग जॅक अँड जिल वेंट अप टू द हिल वगैरे अशा सगळे गाणी पाठ करायचे. आणि घरी आल्यानंतर ते बघायचे तर आपले वडील शेतकरी आहेत. आपल्या वडिलांनी धोतर घातलेलं आहे. आपल्या वडिलांनी असा सदरा घातलेला आहे, तो मळलेला आहे. मातीमध्ये ते हात ओले करतात आणि त्यांच्या हाताला चिखल लागतो. आणि त्यांना शाळेत गेल्यानंतर त्यांना असं शिकवत होते की तुमचे वडील, तुमचे आजोबा, तुमची सगळी संस्कृती, तुमची सगळे ग्रंथ हे फेकून देण्याच्या लायकीचे आहे. तुमच्याकडे काहीच नाही आहे. आम्ही मुठभर लोकांनी तुमच्यावर राज्य केलं, याचा अर्थ तुमच्याकडे तुमचा धर्म हा जास्त पॉवरफुल नाहीये. आमचा धर्म पॉवरफुल आहे. म्हणून आपल्याच संस्कृतीचा तिरस्कार करणाऱ्या लोकांची संख्या वाढायला लागली. कारण कुणीच शास्त्राचा नीट अभ्यास केला नाही. कुणीच धर्माचा अभ्यास केलेला नव्हता. आणि इंग्रज सांगतात ते सगळं बरोबर, आम्ही करतो ते सगळं चूक, अशा पद्धतीची एक वृत्ती तयार झालेली होती. आणि परदेशातला जो भोगवाद आहे तो इकडे येत होता. नंतर आपल्याला आढळेल की या ठिकाणी इंग्रजांचा पश्चिमेचा भोगवाद होता. जीवन म्हणजे काय? तर जीवन म्हणजे पुनर्जन्म नाही. मगाशी सांगितलं तसं चार्वाकाचं यावत जीवेत सुखम जीवे, इहन्ते काम भोगार्थम, अन्याये धनसंचयन. अन्याये धनसंचय म्हणजे कामाची पूर्ती करण्यासाठी अन्यायाने सुद्धा दुसऱ्यावर अन्याय करून पैसे मिळवा, पण मिळवा आणि आणि काम उपभोगा. तुमच्या इच्छा सगळ्या पूर्ण करून घ्या. अशा पद्धतीचं जीवन पश्चिमेचं होतं. पण या पूर्वेमध्ये त्यागवाद होता. जीवन चक्रातून मुक्त व्हा असा विचार होता. आदर्श भक्ताची लक्षणं आपण पाहिली. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुणमेव च निर्ममो निरहंकार समदुःख सुख क्षमी संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढनिश्चय. अरे, याकडे आपल्याला जायचंय. आणि म्हणून आदर्श भक्त होण्याकडे पूर्वेकडच्या लोकांची जास्त कल होता. ईश्वर प्राप्ती हे जीवनाचं सगळं ध्येय आहे, लक्ष आहे, असं पूर्वेकडे म्हणजे आपल्याकडे लोक मानत होते. पण पश्चिमेकडे मात्र म्हणायचे इहन्ते कामभोगार्थम अन्याये धनसंचयम. कामाची कामाचा उपभोग घेण्यासाठी दुसऱ्यावर अन्याय करा, संपत्ती कमवा आणि तुम्ही उपभोग घ्या. पण तुम्ही महत्वाचे आहात, इतर लोक नाही. म्हणजे किती डायमेट्रिकली अपोजिट दोघांचे गोष्टी होत्या त्या आपल्या लक्षात येईल. आणि भोग घ्यायचे आहेत असं म्हणल्यानंतर विज्ञानाचा सुद्धा वापर हा भोगाला कसा वापरता येईल, उपभोगांसाठी कसा वापरता येईल. आम्हाला जिने चालायचा आळस आहे, चला मग आपण विज्ञान कशासाठी वापरूया. एक तो जिना सरकता जिन्यासाठी विज्ञान वापरलं गेलं. सरकत्या जिन्यासाठी विज्ञान, जिना उतरण्यासाठी विज्ञान, रेफ्रिजरेटरसाठी विज्ञान, घरातल्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी विज्ञान. आपल्याला कुटायचा त्रास झाला, मिक्सर आला. अशा पद्धतीने
विज्ञान हे विकसित झालं अमेरिकेमध्ये. धार्मिक स्वातंत्र्य मात्र अमेरिकेमध्ये दिलं गेलं नाही. तुमचा धर्म कुठला तर ख्रिश्चनच. म्हणून धार्मिक स्वातंत्र्य दिलं गेलं नाही, पण सामाजिक स्वातंत्र्य दिलं गेलं. तिकडे विज्ञान वाढलं, पण धर्म वाढला नाही. आणि म्हणून या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की जे दिसतं ते सगळं तर्काने सिद्ध झालं तरच मान्य करा, अशा पद्धतीची वृत्ती, वैज्ञानिक वृत्ती ही अमेरिकेतल्या लोकांची होती आणि इंग्लंडमधल्या लोकांची होती. आणि तीच वृत्ती आता भारतीय तरुणांची व्हायला लागलेली होती रामकृष्णांच्या कालावधीमध्ये. आणि आपल्या भारतामध्ये काय होतं, आपल्या भारताने धर्माचं स्वातंत्र्य दिलं. आज सुद्धा तुम्ही बघाल तर भारतामध्ये अनेक धर्माचे लोक राहतात, गुण्यागोविंदाने राहतात. फार काही तेवढे वाद, ज्या प्रमाणात लोकसंख्या आहे त्या प्रमाणात वाद काही फार नाही आहेत. धर्म वाढला, धार्मिक स्वातंत्र्य आपण दिलं, भगवंत ही शक्ती दिसत नाही पण आहे आणि आपण देवाला पाहू शकतो, अशा पद्धतीचा एक विश्वास भारतीयांमध्ये होता. आणि म्हणून या ठिकाणी एक प्रकारचं एक द्वंद्व होतं. परदेशी लोकांचं सांगणं, जीवनाकडे बघण्याची दृष्टी आणि भारतीयांची बघण्याची दृष्टी. आणि म्हणून या ठिकाणी रामकृष्णांचा अवतार झाला तो यासाठी की धर्म आणि विज्ञान या दोन वेगवेगळ्या गोष्टी नाहीत. धर्म आणि विज्ञान याचा समन्वय होऊ शकतो. धार्मिक व्हायचं म्हणजे विज्ञानाला सोडून द्यायचं आणि वैज्ञानिक व्हायचं म्हणजे धर्माचा विचारच करायचा नाही, अशा पद्धतीने वागून चालणार नाही. धर्म आणि विज्ञान यांचा समन्वय होऊ शकतो. म्हणून रामकृष्णांना एक नाव आहे. रामकृष्णांची अष्टोत्तर शतनामावली आहे. म्हणजे 108 नावं आहेत. त्या नावामध्ये अष्टोत्तर शतनामावली ती आपल्याला रामकृष्ण मठाच्या पुस्तकांमध्ये उपलब्ध आहे. अष्टोत्तर शतनामावलीमध्ये भगवान रामकृष्णांना समन्वयाचार्य असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून विज्ञानाला भस्मासूर व्हायचं नसेल तर समन्वय आवश्यक आहे. कशाचा? विज्ञानाचा आणि अध्यात्माचा. हे सांगण्यासाठी रामकृष्णांचा अवतार आहे. विज्ञान आंधळ आहे, पण विज्ञानाला पाय आहे. धर्म डोळस आहे, पण धर्माला पाय नाही. फार प्रगती करता येणार नाही, फार पुढे जाऊ शकणार नाही. आणि म्हणून विज्ञान आणि अध्यात्म किंवा विज्ञान आणि धर्म यांच्यात समन्वय आवश्यक आहे. विज्ञान आंधळ असलं तरी त्याला पाय आहेत, विज्ञानाच्या पायाने चाललं पाहिजे. धर्म डोळस आहे पण त्याला पाय नाही, म्हणून धर्माने विज्ञानाच्या पायाने चालावं आणि विज्ञानाने डोळसपणे धर्माचं पण साधना करावी. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी समन्वय दिसून येतो. धर्माला विज्ञानाचे पाय पाहिजेत, विज्ञानाला धर्माचे डोळे पाहिजेत. हा समन्वय शक्य आहे, म्हणून रामकृष्णांचा अवतार आहे. ईश्वर प्राप्ती शक्य आहे, भगवंताला पाहता येतं, भगवंताशी बोलता येतं, भगवंताबरोबर आपण चर्चा करू शकतो, हे शक्य आहे दाखवण्यासाठी त्यांचा अवतार आहे. कारण हे जे इंग्रजांनी सांगितलेलं होतं की हे काही शक्य नाही, असं शक्य नाही, तुमचा सगळा धर्म फेकून देण्याच्या लायकीचा आहे, असल्या कधी साधना होऊ शकत नाही, त्या साधना पुन्हा एकाच जीवनात करून दाखवून रामकृष्णांनी हे सिद्ध केलं की धर्माला जी आलेली ग्लानी आहे ती दूर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. धर्माला ग्लानी कधी येते? जेव्हा युवक वर्ग एका हातात मोबाईल, दुसऱ्या हातामध्ये दारूचा ग्लास आणि शेजारी त्याची मैत्रीण, अशा पद्धतीने जेव्हा युवक वर्ग चालायला लागतो, अशा पद्धतीने जीवन म्हणजे सर्वस्व आहे असं ज्या तरुणांना वाटायला लागतं आणि अशा तरुणांची संख्या वाढायला लागली की धर्माला ग्लानी येते. आपल्या सनातन हिंदू धर्म संस्कृतीबद्दल ज्याला आदर वाटत नाही अशी लोकांची संख्या वाढते, तेव्हा धर्माला ग्लानी येते. आणि मग तेव्हा ती आलेली ग्लानी दूर करण्यासाठी यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. आणि म्हणून त्यांना अवतार घ्यावा लागतो. स्वामी सत्यरूपानंद महाराज हे रामकृष्ण मठाचे खूप सन्माननीय असे असे संन्यासी होते. ते एका व्याख्यानामध्ये, आता त्यांनी देह ठेवला, पण अतिशय सुंदर व्याख्यान द्यायचे ते. एका व्याख्यानामध्ये ते म्हणतात की सगळ्या अवतारांच्या हातात शस्त्र आहेत, रामकृष्णांच्या हातात शस्त्र नाही आहे. मग ते शस्त्र का नाही हे त्यांनी समजून सांगितलं. ते म्हणाले रामावतारामध्ये रामाच्या हातात शस्त्र आहे. शस्त्राच्या साहाय्याने त्राटिका, मारीच, सुबाहू, अहिमाही, रावण या सगळ्या राक्षसांचा त्यांनी संहार केला. तर कृष्ण अवतारामध्ये न धरी शस्त्र करी, शस्त्राच्या शिवाय पूतना मावशी, त्याच्यानंतर कंस, कौरव
इत्यादी सगळ्या दुर्जनांचा त्यांनी संहार केला, हातात शस्त्र न घेता. कृष्णावतारामध्ये. बुद्धावतारामध्ये अवतार प्रयोजन त्यांचं होतंच. बुद्धावतारामध्ये केवळ करुणेने आणि प्रेमाने त्यांनी अंगुलीमार सारख्या दुष्टाचं हृदय परिवर्तन केलं. म्हणजे त्यावेळेला सुद्धा त्यांच्या हातात शस्त्र नाहीये. कृष्णाच्या हातात शस्त्र नाहीये. भगवान बुद्धांच्या हातात शस्त्र नाहीये. पण ते अवतार आहेत. आणि त्यांनी करुणेने आणि प्रेमाने अंगुलीमालला सुद्धा आपल्या म्हणजे हृदयाचं परिवर्तन केलं. रामकृष्णांनी काय केलं? इंग्रजी शिक्षणामधून भोगवादाची आणि देव न मानणाऱ्यांची, नास्तिकतेची, जडवादाची जी एक लाट आलेली होती, ती लाट थोपवण्याचं कार्य रामकृष्णांनी केलं. इंग्रजांनी केलेला बुद्धिभेद दूर करण्यासाठी म्हणून हा अवतार आहे. आणि हा बुद्धिभेद दूर करण्यासाठी बुद्धीनीच काम करावं लागणार होतं. आणि म्हणून रामकृष्णांनी हातात कुठलं शस्त्र घेतलेलं नाहीये. तेव्हा त्यांनी आपलं जीवन जगून दाखवलं. आणि जीवन जगून हे इंग्रजांनी भारतीय संस्कृतीवरती जे आघात केलेले आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न केला. विवेकानंद म्हणजे या इंग्रजी शिक्षणाचं एक प्रतीक आहे. आणि रामकृष्ण हे भारतीय सनातन हिंदू धर्माचंच प्रतीक आहे. म्हणून शेवटी इंग्रजी माध्यमातून शिकलेले विवेकानंद, कॉन्व्हेंटमध्ये शिकलेले विवेकानंदांना अशा माणसाच्या चरणी पायी पडावं लागलं की ज्यांनी हातात पुस्तक सुद्धा धरलं नव्हतं. अशा माणसाच्या पायी पडावं लागलं, पाया पडावं लागलं. आपण पाहूया पुढच्या 5 मिनिटामध्ये रामकृष्णांची थोडी कौटुंबिक पार्श्वभूमी पाहायला सुरुवात करू. ही जी काही त्यांची अवतार प्रयोजन होतं ते आपण पाहिलं. रामकृष्णांची कौटुंबिक पार्श्वभूमी काय होती? तर बंगालमध्ये बंगालमधील हुगळी जिल्हा आहे. हा बंगाल आपल्याला इथे दिसतोय. भारताच्या नकाशामध्ये बंगाल इथे आहे. आणि हुगळी हे हा जिल्हा आहे. त्या बंगालमधला एक जिल्हा हुगळी. त्या हुगळी जिल्ह्यातला एक गाव होतं डेरे गाव. त्या डेरे गावामध्ये रामकृष्ण हे जन्माला आले. ते डेरे गावात रामकृष्णांचे पूर्वज राहत होते. म्हणजे क्षुदिराम आणि चंद्रमणी देवी हे त्यांच्या आई वडिलांचं नाव. ते डेरे गावात राहत होते. डेरे गावामध्ये त्यांच्या पूर्वजांची 50 एकर शेतीची जमीन होती. त्यांचं 30 खोल्यांचं घर होतं. माणिकराम चट्टोपाध्याय हे त्यांचे आजोबा. आणि यांना 4 म्हणजे अपत्य झाली. क्षुदिराम, निधीराम, कन्हैयाराम आणि रामशिला अशा पद्धती 4 अपत्य त्यांना झाली. तर या माणिकराम चट्टोपाध्याय हे रामकृष्णांचे आजोबा. तर त्यांना हे जे क्षुदिराम नावाचं अपत्य होतं, ते क्षुदिराम यांना पुढे 4-5 अपत्य झाली. तर त्याच्यापैकी रामकुमार, रामेश्वर, कात्यायनी, गदाधर आणि सर्वमंगला अशी अपत्य झाली. हे जे क्षुदिराम आहेत हे रामकृष्णांचे वडील. गदाधर हे रामकृष्णांचं पूर्वाश्रमीचं नाव. म्हणजे माणिकराम चट्टोपाध्याय हे गदाधराचे आजोबा आणि क्षुदिराम हे गदाधराचे वडील. हे आपल्या लक्षात येईल. आजोबा क्षुदिराम हे त्यांचे वडील आणि वडिलांचा हा मुलगा गदाधर. कारण गदाधराच्या आशीर्वादाने रामकृष्णांचा जन्म झाला. गदाधर म्हणजे विष्णू. आपण ती कथा बघूया पुढे. क्षुदिरामांना विष्णूंचं दर्शन झालं आणि त्यामुळे त्यांना हा मुलगा प्राप्त झाला. म्हणून त्याचं नाव गदाधर म्हणजे विष्णू असं नाव ठेवलं गेलं होतं. आपण बघूया ते पुढे. क्षुदिरामांचं थोडंसं चरित्र आपण बघू. म्हणजे एकदा गोंदवलेकर महाराजांना विचारलं, काय तुमची आई कशी होती? आई कशी होती सांगा, आईचे काही गुण सांगा. तेव्हा गोंदवलेकर महाराज म्हणाले की झाडाला आंबा लागलाय याचा अर्थ झाड आंब्याचं होतं हे लक्षात घ्या म्हणले. असं ते म्हणाले. तसं हे क्षुदिराम जे आहेत त्यांचं चरित्र पाहणं फार महत्वाचं. क्षुदिरामांचा जन्म 1775 साली झाला. एक 2-3 मिनिटांनी थांबू आपण. क्षुदिराम अत्यंत तत्वनिष्ठ होते. ज्या घरात हुंडा घेतलेला आहे अशांच्या घरात ते पाणी सुद्धा पित नसत. त्या काळात 1775 मध्ये त्या काळात ही प्रथा होती हुंडा घेणं वगैरे. पण ते त्यांच्याकडे पाणी पित नसत. ते जेव्हा देवाची पूजा करत तेव्हा त्यांचा वक्ष प्रदेश म्हणजे त्यांची छाती आरक्त होत असे.
मी काही संतांच्या पूजा चालू असताना संतांना पाहिलेलं आहे आणि मी तेही आरक्त छाती होणं याच्यासाठी त्यांच्या हृदयापासून त्या भगवंताबद्दलचं प्रेम जेव्हा उन्मळून येतं त्यावेळेला ती छाती आरक्त होते आणि तशी त्यांची छाती आरक्त होत असे. क्षुद्राम या तळ्यामध्ये जेव्हा स्नानाला जात असत, हे बघा इथे ओरिजिनल चित्र आहेत बरं का ही सगळी. मी गुगल मधनं नाही घेतलेली, ओरिजिनल चित्र आहे ती रामकृष्ण मठाच्या पुस्तकात असलेली चित्र आहे. तिथं खाली लिहिलंय सुद्धा बघा, खुदीराम स्पॉन इन डेरे विलेज. या डेरे विलेज बद्दल क्षुदिरामांचं हे तळ. या बंगालमध्ये अशी छोटी छोटी तळी खूप आहेत, त्या तळ्यांना नावं पण आहेत. तर हे तळ एक क्षुदिरामांचं तळ म्हणून प्रसिद्ध होतं. तर क्षुदिराम तळ्यामध्ये स्नान करायला गेले आणि ते रस्त्याने चालत गेले तर लोक दूर होत असत. ते त्या स्नानासाठी म्हणून तळ्यात उतरले तर इतर लोकांना त्या तळ्यामध्ये स्नान करायला संकोच होत असे. अशा पद्धतीने अत्यंत सन्माननीय व्यक्ती म्हणून क्षुदिरामांची या ठिकाणी डेरे गावामध्ये प्रसिद्धी होती. आता आपण वेळ झाली आपली, त्यामुळे या क्षुदिरामांचं चरित्र आपण पाहायला सुरुवात केलेली आहे. क्षुदिराम या डेरे गावामध्ये आहेत. अत्यंत रिस्पेक्टेड व्यक्तिमत्व असं आहे. ते रस्त्याने जायला लागले की लोक दूर होत असत, सन्मानाने दूर होत असत. हे नाही अरे ते चाललेत आपण थोडं दूर व्हावं आणि म्हणून त्यांना जागा द्यावी. ते तळ्यात उतरले तर इतर लोक उतरत नसत, त्यांना सन्मान म्हणून. अशा पद्धतीने लोकांनी त्यांना खूप आदर आणि मान दिलेला होता. म्हणून ते म्हणजे ते आदरणीय व्यक्तिमत्व होतं, माननीय नव्हतं. माननीय म्हणजे तुमची पोस्ट आहे तोपर्यंत तुम्हाला मान आहे, ते माननीय म्हणतात त्याला. आणि पोस्ट गेल्यानंतर सुद्धा ज्यांना मान राहतो, सन्मान राहतो, आदर दिला जातो त्यांना आदरणीय असं म्हणलं जातं. तेव्हा असे आदरणीय आणि अतिशय सन्माननीय आदरणीय असं व्यक्तिमत्व क्षुदिरामांचं होतं. क्षुदिरामांना डेरेगाव का सोडावं लागलं? क्षुदिरामांच्या जीवनामध्ये अशी काय घटना घडली की ज्यामुळे त्यांना आपली 50 एकर जमीन, 30 खोल्यांचं घर सोडून कामारपुकुर या गावी जावं लागलं आणि कामारपुकुरला गेल्यानंतर ते कुणाकडे राहिले? या सगळ्या गोष्टी आपण आता पुढच्या गुरुवारी बघू, सकाळी 6 वाजता. आपण शांत चित्ताने ऐकून घेतलं याबद्दल सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला प्रणाम करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. शांती मंत्र म्हणून ओम शांती शांती शांती. हरी ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु. धन्यवाद.